आलेला आहात, काय नेमकी प्रक्रिया असते, कशा पद्धतीने नोंदणी करण्यात आली? याच्यामध्ये कोकण भवन आयुक्तांकडे आपली नोंदणी झाल्यानंतर जो आमचा सेक्रेटरी डिपार्टमेंट आहे, ज्याला MS डिपार्टमेंट म्हणतात, म्युन्सिपल सेक्रेटरी, त्या डिपार्टमेंटकडे आपलं सगळ्यांचं नोंदणी होणं पण तिथेही गरजेचं असतं, रजिस्टर होणं, आणि त्यांना ते सगळे फोटो देणे, नंतर प्रत्येक नगरसेवकाची वैयक्तिक माहिती त्यांना देणं, आणि त्यानंतर त्यांचे वैयक्तिक फोन नंबर, त्यांच्या गावापासूनचे मुंबईपर्यंतचे कॉन्टॅक्ट्स, घराचे पत्ते, त्यांचं क्वालिफिकेशन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि त्यामुळे आज आम्ही तो फॉर्म भरून आमचे 65 नगरसेवकांमधले 3 जणांचे तर फोन आले की एक तर आमचे गावाला आहेत मिलिंद वैद्य, म्हणजे त्यांचा आधी प्रोग्राम ठरला आणि हा नंतर ठरला, तर ते जेव्हा आता मुंबईत आज किंवा उद्या येत आहेत त्यांना पण आम्ही घेऊन येऊच, पण बाकीच्यांनी पण जरा उशिरा येतोय वगैरे अशी त्यांचे काही कारणं सांगितले, तर संध्याकाळी 4पर्यंत आम्ही ते आहोतच. त्यामुळे जेवढे आज येतील सगळेच त्यांची नोंदणी होईलच. आणि ती नोंदणी करण्यासाठी आता तुम्ही पाहताय की ह्या सगळ्या नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवक जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये दुसरा टर्म, तिसरा टर्म केलेले. आता सचिन पडवळ आमचा सेकंड टर्म आहे, पण त्यांनी पहिल्या टर्ममध्ये आपली एक ओळख निर्माण केली. तशा आमच्या सगळ्या महिला आपापली बरोबर ओळख निर्माण करतील. मी एकीकडे सर्व नोंदणी आला तुमची प्रक्रिया जे शेवटच्या टप्प्यात आहे, परंतु अजून सत्ताधारी पक्षाकडून कोणतीही नोंदणी करण्यात आली नाही, पक्षाकडून आज देखील नोंदणी होत नाही, शिंदे गटाकडून आज नोंदणी करण्यात कुठेतरी उशीर होतो या सगळ्या नाही. ह्या गोष्टीबद्दल मी नाही बोलणार, कारण त्यांचं काय आहे ते बघतायत. पण मी मुंबईकरांना सांगेन, हेच दुर्दैव आपलं की एवढं माइंडेड घेऊनही जर एकमत होत नसेल तर मला वाटतं त्यांच्यासाठी तो टॅक्स आहे, आमच्यासाठी नाही. किशोरीताई, खरं तर भाजपने उशीर केल्यामुळं गटनोंदणीला महापौर पदाची जी निवड प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. यातनं कुठेतरी तांत्रिक अडचणी निर्माण करण्यामध्ये भाजपला यश आलंय असं म्हणायचं नाही. मला किमान आमच्या ह्याच्यामध्ये तरी नाही. आणि सत्तेत असलेला पक्ष आहे, मग केंद्रात असेल, राज्यात असेल, आणि सत्तेत असलेल्या पक्षाने अशा छोट्या याच्या कारणाने विलंब करणं हे सगळं मुंबईकर किंवा आता महाराष्ट्र देश बघतोय. सरिता म्हस्के या त्या दिवशी पहिल्या दिवशी गटनोंदणी करण्यात कोकण भवनात त्याची आज इतकी प्रक्रिया झाली, कोण? सरिता म्हस्के बघा, त्यांनी मला ना कळत नाहीये की तुम्ही इतकं का हे होत आहे. त्यांनी स्वतः दिली आहे ना मुलाखत, आणि त्या येतील. आणि दुसरं म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलंय, त्यामुळे ह्या प्रश्नावर आत्ता आमच्यासाठी चौकट. एक गायिका भारती नावाच्या त्यांनी असं वक्तव्य केलं की ते बलात्कार कोणाला करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवरती अमिता फडणवीस यांच्यावरती करा, अशा प्रकारचं वक्तव्य एका महिला संदर्भात कसं पाहतो? नाही, मी एक्सवर त्याचा निषेध केलेला आहे, आणि आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो. म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी, म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे, आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीवर येऊन कोणीच, कुठल्याच महिलेनी कोणावरच बोलूच नाही, आणि जर बोलले असतील तर या समाजाचा रोष आणि समाजाकडनं होणारी टीका किंवा समाजाकडनं वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं, तो ते त्यांनी करू नये आणि केला आहे तर त्याचा निषेध आहे। ताई हिंदी में बता दीजिए कि आज आप जो हैं कोकण भवन में रजिस्ट्रेशन के बाद पहुंची अपनी सभी पार्षदों के साथ, क्या कुछ प्रक्रिया होती है? देखो, कोकण भवन में एक रजिस्ट्रेशन होता है, वो होने के बाद जो हमारा महानगर पालिका का जो सेक्रेटरी डिपार्टमेंट है उनके पास बहुत कमेटी वो सब उनके पास रहता है।
वो उनको फोटो देना, हमारा जो हर एक नगर सेवक का वैयक्तिक परिचय वो देना, वो अभी हम कर रहे हैं, वो रजिस्ट्रेशन ही होता है।